बरेच मोठे कार्यक्रम असल्यामुळे माझ्या 6वी ब च्या वर्गाचं आयोजन नियोजन मला एक सामूहिक पद्धतीने इथेच करावं असं विद्यालयाचे पर्यवेक्षक यांनी सुचवलं। त्यामुळे 6वी ब चं प्रतिनिधित्व शेवटी मीच करतो। सन्माननीय व्यासपीठ, आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या विद्यालयाचे पर्यवेक्षक आदरणीय शेख सर, आपल्या कार्यक्रमास लाभलेले प्रमुख अतिथी नवनियुक्त ग्रंथपाल आदरणीय म्हात्रे सर, अध्ययन आणि अध्यापनाच्या क्षेत्रात ज्ञान साधनेचे अविरत व्रत घेऊन वाचन मनन चिंतन संशोधन करून विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ज्ञानप्राप्तीची ज्योत प्रज्वलित करून राष्ट्राचे भावी शिल्पकार घडवणारे सर्व आदरणीय शिक्षक वृंद, बंधू भगिनी आणि ज्ञानाचे तुषार झेलणारे मोखाडा परिसरातून कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल विद्यालयामध्ये येणारे सगळे ज्ञान फुलपाखर, आज 20 डिसेंबर महाराष्ट्राचे आधुनिक संत कीर्तनकार, थोर समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची आज पुण्यतिथी आपल्या विद्यालयामध्ये संपन्न होत आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश जिथे हरीचा दास जन्म घेती। महाराष्ट्राला संतांचा देश म्हटलं आहे, महाराष्ट्राला महंतांचा देश म्हटलं आहे। महाराष्ट्रामध्ये संतांची वाणी अमाप पिकते। लोकोद्धाराचं आणि समाजोद्धाराचं कार्य या समाजामध्ये महाराष्ट्रामध्ये या संतांनी केलं। त्यापैकीच संत गाडगेबाबा, हाती धरुणी झाडू तू मार्ग दाविलासी, स्पर्शे तुझ्या महात्म्य येई थोर विश्रामासी। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वच्छता मोहीम राबवली, परंतु 50 ते 60 वर्षापूर्वी संत गाडगेबाबांनी स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छता भारत अभियान त्यावेळी चालू केले। याच्यावरून संत गाडगेबाबा यांची दूरदृष्टी लक्षात येते। त्यांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 रोजी अमरावती जिल्ह्यामध्ये शेंडगाव या गावी झाला। त्यांचं नाव डिबूजी होतं। त्यांचे वडील लहानपणी वारले आणि लहानपणी वारल्यानंतर त्यांच्या आईने त्यांचा सांभाळ त्यांच्या मामाच्या गावी केला। 20 वर्षापर्यंत ते खूप मोठे झाले, धष्टपुष्ट होते, तोपर्यंत त्यांनी खूप काम केलं। परंतु जसं गौतम बुद्धांनी घराचा त्याग केला त्याच पद्धतीने त्यांनी घराचा त्याग केला। घराचा त्याग जर केला नसता तर संत गाडगेबाबा आज आपल्याला कळाले नसते। फक्त डेबूजी झिंगराव हे फक्त अमरावती जिल्ह्यामध्येच फक्त समाजाला कळाले असते। संत गाडगेबाबा यांचं जे कार्य आहे ते खूप मोठं आहे। मी त्यातले 2-3 उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे। संत गाडगेबाबा अज्ञानापासून वंचितांपासून राहणाऱ्या लोकांसाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला। प्रके यात्रे हे बाबांचे खूप चाहते होते। प्रके यात्रे एकदा बाबांना म्हणाले, बाबा आपण चला पंढरपूरला जाऊ। मग बाबा गेले पंढरपूरला। प्रके यात्रे म्हणाले, बाबा चला आपण देवाच्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ। बाबा म्हणले, तुम्ही जावा, मी स्वच्छता करतो। तू जा, पांडुरंगाला सांग तुझ्या लोकांनी इथे येऊन किती अस्वच्छता किती घाण केली, ती स्वच्छता करायला तू ये। पांडुरंग काही आला नाही। शेवटी माणसामध्येच संत शोधणारा पहिला संत म्हणजे संत गाडगेबाबा। संत गाडगेबाबांनी स्वच्छतेचा मंत्र दिला, अंधश्रद्धेतून लोकांच्या मनामध्ये असलेली जाळजळमट झटकावण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून आज ते अजरामर आहेत। दुसरी एक कथा सांगायचं म्हटलं तर ते म्हणतात की इतकं शिका की भाकरीचं ताट विकायची वेळ आली तरी भाकरीचं ताट विका, हातात भाकरी खा परंतु शिका। त्याचं उदाहरण त्यांनी एकदा सांगितलं की एक सद्ग्रस्त अडाणी होता, त्यांचा मुलगा कुठेतरी शिकत होता। एक पत्र आलं, ते पत्र त्यांना वाचता येईना म्हणून ते एका व्यापाऱ्याकडे गेले। व्यापाऱ्याने ते पत्र न वाचता अगोदर म्हणले, एवढे सगळे लाकडं फोडून दे, मग मी तुझ्या मुलाचं पत्र वाचून दाखवीन। मग त्या मुलाचं पत्र काय असेल पत्रामध्ये ती आतुरता त्या पित्यालाच असेल। शेवटी 2 लाकडं फोडल्यानंतर म्हणायचं, मला तेवढं पत्र तरी वाचून द्या, खुशाली तरी कळून द्या। नाही म्हणला, सगळे लाकडं फोड। सगळे लाकडं फोडून घेतल्यानंतर म्हणला, मी काय तुला पत्र वाचून देणार नाही। तोपर्यंत संत गाडगेबाबा त्या ठिकाणी आले आणि त्यांनी मूलमंत्र दिला की तू हे का केलं, तू शिकलाच असता तर यांच्या मागे पाया पडायची वेळ आली नसती, भीक मागायची वेळ आली नसती। आणि म्हणून तू काय करायला पाहिजे होतं, तू शिकायला पाहिजे होतं। आणि म्हणून शिक्षणाचं महत्व त्यांनी समाजाला पटवून देण्यासाठी हातात झाडू घेऊन समाजामध्ये असलेले सगळे अंधश्रद्धा, जाळीजळमटे कीर्तनाच्या